नमस्कार, मी समृद्धीत किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। सगळ्यांना खावीशी आणि हवीशी वाटणारी अशी कोथिंबीर वडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण साहित्य बघणार आहोत। इथे मी हिरव्यातल्या ज्या लाल मिरच्या बाजूला काढतात त्या इथे घेतलेल्या आहे। मी आवर्जून मुद्दाम या मिरच्या घेतल्या, याने आपल्या कोथिंबीर वडीला फार छान टेस्ट येणार आहे। इथे लसणाच्या पाकळ्या, जिरे हे भरपूर प्रमाणात घेतलेले। मी जाड मीठ वापरत असल्यामुळे इथे मी जाड मीठ याच्यात बारीक करून घेणार आहे। हे आपल्याला बारीक करायचं आहे। नंतर कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य, इथे कोथिंबीर घेतलेली मी धुवून कापून, आणि भरपूर प्रमाणात इथे कोथिंबीर आहे आपली। त्याच्यानंतर हे बाजरीचं पीठ आहे, हे मी भाजलेलं नाहीये, हे तसंच आहे, कच्चं म्हटलं तरी चालेल, आणि बिगर भाजलेलं हे पीठ आहे। त्याच्यानंतर हे तीळ किंवा हावरी म्हणू शकतो आपण याला, हे आपल्याला वरून कोटिंग करण्यासाठी लागणार आहे। याच्यात थोडंसं मी डाळीचं पीठ पण टाकणार आहे, बेसन पीठ। आणि आपल्याला कोथिंबीर वडी कुरकुरीत बनवण्यासाठी इथे मी जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तांदळाचं पीठ मी इथं वापरणार नाहीये, तुम्ही नक्की ट्राय करा। रवा टाकून कोथिंबीर वडी, हळद आणि मीठ हे चवीपुरतं आपण वापरणार आहोत। आपली मिरची मी इथं बारीक करून घेतलेली आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता। छान अशी चटणी तयार झालेली आपली त्याची, हेच आपण याच्यात वापरणार आहोत। हे पीठ मळण्याआधी मी इथं गॅस चालू करून देते, पाणी गरम होण्याचा। आता या कोथिंबीर मध्ये आपण आधी बाजरीचं पीठ टाकून घेणार आहोत। हे पीठ लागता टाकायचंय आपल्याला, कमी जास्त प्रमाणात। त्याच्यानंतर इथं डाळीचं पीठ मी टाकणार आहे। आता याच्यात मी चटणी टाकून घेणार आहे, तिखट। छान वास येतोय लसणामुळे याचा खूप। मीठ चवीपुरतं टाकणार आहोत आपण याच्यात बारीक करायला मीठ टाकलेलं होतं, त्याच्यात त्या अंदाजाने हे मीठ टाकायचंय आपल्याला। मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा इथं आपण हळद घेणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून पीठ मळायचंय आपल्याला। घट्ट याचं पीठ मळून घेणार आहोत आपण। छान असं याचं पीठ मी मळून घेणार आहे आता। अर्धी वाटी सारखा इथं मी रवा टाकलेला आहे आता ह्या पिठात। तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे कोरडं झालेलं आहे। आपण याच्यात पाण्याचा वापर करून पीठ घट्टसर मळून घेणार आहोत। याचा आपण घट्टसर असा, तुम्ही बघू शकता इथं आपला घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे। आता याचे मी थोडे थोडे तुकडे करून गोल गोल असं पाण्याचा हात लावून थोडासा अशा आकारात त्याला शेप देणार आहे मी। आता आपल्याला हावरीचं याच्यावरून कोटिंग करायचंय, तर हे इथं तिळाचं कोटिंग करायचंय, तर आधी तीळ इथं पसरवून घ्यायचे। त्याच्यानंतर हे याच्यावर असं फिरवायचंय। हे बघा, छान असं कोटिंग आपल्या तिळाचं आपल्या वड्यांवर झालेलं आहे।
हे आपण तेल लावलेल्या चाळणी तिथं एक एक करून ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथं सगळ्या वड्या मी या आकारात करून घेतलेल्या आहे. छान असं हावरी तिळाचं याला कोटिंग केलेलं आहे मी. आता हे आपण वाफायला पातेल्यावर ठेवणार आहोत. इथं पातेल्यात आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते गरम झालेलं आहे. त्याच्यावर आपण ही चाळणी अशी ठेवून घेणार आहोत. ताट असं झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी याला आपण छान वाफवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या वड्या वाफलेल्या आहे. छान रंग पण त्याला आलेला आहे. आता आपण हे थंड करून घेऊन गोल आकारात कापून मग तळून घेणार आहोत. इथं मी अशा गोल आकारात असे कापून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. सगळ्या मी इथं कापून घेते. आता आपण सगळ्या वड्या एक एक टाकून तळून घेणार आहोत. तेलाला चांगला ताव आलेला आहे आपल्या. लाल मिरचीमुळे याला छान कलर आलेला आहे आणि वास तर याचा खतरनाक, खूप छान वास येतोय याचा. तुम्ही नक्की ट्राय करा. हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरची टाकून बघा, त्याची चव अशी वेगळीच लागणार आहे आपल्याला. आणि वरून हावरी असल्यामुळं एकदम छान खरपूस होणार आहे आपल्या वड्या. चांगल्या कडक अशा तळून घ्यायच्या आहे आपल्याला त्या व्यवस्थित. रव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला पाहिजे असलं तेवढा टाकू शकता तुम्ही. शक्यतो निम्म्या या प्रमाणातच टाकायचा आहे रवा. हरभऱ्याचं डाळीचं पीठ आपण 1 वाटी टाकला असेल तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे त्याच्यासाठी. त्याच्याने आपल्या रव्यामुळे आपल्या या वड्या ज्या आहेत ना त्या अशा कुरकुरीत होणार आहे. पावसाळ्याच्या सीझन मध्ये खूप असं तळलेलं काहीतरी खाऊशी वाटतं. कांद्याची भजे, पॅटीस, वड्या, तर तुम्ही नक्की ट्राय करा. छान असा लाल कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. आपण काढून घेऊ आता ह्या. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आणि एकदम कडक खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहे. आपण हे सगळ्या काढून घेणार आहोत. आपल्या वड्या तळून छान झालेल्या आहे, मस्त कुरकुरीत अशा. तुम्ही बघू शकता असं कडक आहे बघा, एकदम कुरकुरीतपणा त्याला आलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ट्राय करून बघा. धन्यवाद.